गुड मॉर्निंग एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. तर तुम्हाला व्हिडिओचं टायटल वाचून कळलंच असेल की आजचा व्हिडिओ कशावर आहे ते. तर येस, मी आज माझं दिवसभराचं रुटीन तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. आणि माझा दिवस आता चालू झालेला आहे पहाटेपासून. तर आत्ता पहाटेचे 4 वाजलेले आहे आणि आता माझा दिवस चालू होत आहे. तर इथे फॉरेनमध्ये ना दिवस लवकर चालू होतो आणि लवकर संपतो सुद्धा. कारण ऑफिसेस सगळे लवकर चालू होतात. 6 वाजता ऑफिसेस सगळे चालू होतात. रस्त्याला गर्दी असते, ट्रॅफिक लागतं. सकाळी 6 वाजताच. आणि संध्याकाळी ऑफिसेस लवकर बंद होतात. म्हणजे 5-6 वाजता ऑफिसेस बंद होऊन सगळे आपापल्या घरी गेलेले असतात आणि रुटीनही लवकर संपतं. त्याच्यामुळे आम्ही पण इथलंच रुटीन फॉलो करतो, इथलंच टायमिंग फॉलो करतो. त्याच्यामुळे माझा दिवस आणि माझ्या घरच्यांचा दिवस पण लवकरच चालू होतो. माझी मुलं पण लवकर उठतात. रात्री 9 वाजताच आम्ही आमचा दिवस संपवतो. तर तुम्हाला मी आधी सांगितलंच असेल कधीतरी आधीच्या व्हिडिओमध्ये की माझे मिस्टर बतान गॅस पॉवर प्लांटमध्ये काम करतात आणि त्यांचं ऑफिस 6 वाजता असतं. ते सकाळी 6 वाजता जातात आणि संध्याकाळी 6 वाजता येतात. म्हणजे पूर्ण दिवसभर त्यांना ऑफिसमध्ये थांबावं लागतं. पूर्ण 12 तास ते साईटवर काम करतात आणि त्याच्यामुळे मग मला त्यांना दिवसभराचा टिफिन द्यावा लागतो. 2-3 वेळेचं खाणं पॅक करून द्यावं लागतं. कारण एकदा मग ते बाहेर पडले की 12 तासानेच घरी येतात आणि ऑफिस लांब आहे त्याच्यामुळे मलाही जाऊन तिथे टिफिन देणं शक्य होत नाही. त्याच्यामुळे मग मी ते सकाळी 6 वाजता घराबाहेर पडतात आणि तेव्हाच मग मी सगळं जे काही जेवण आहे ते पॅक करून देते. त्याच्यामुळे मग मला पहाटे 4 वाजता उठावं लागतं. तर चला तर मग मी दाखवते तुम्हाला तर मी त्यांच्या टिफिनची कशी तयारी करते ते. आपण किचनमध्ये जाऊयात. त्याच्या आधी मी तुम्हाला टाईम दाखवते काय झालंय ते. हे बघा, 4:15 झालेले आहेत. तर सर्वप्रथम मी स्वयंपाकाला सुरुवात करते ते गॅसला नमस्कार करून. कारण अन्नपूर्णा देवी आपल्या सगळ्या लेडीजवर प्रसन्न आहे आणि त्याच्यामुळे आपण आपल्या फॅमिलीला फीड करू शकतो, अन्न देऊ शकतो. तर माझी अशी सवय आहे की आधी त्या देवीची पूजा करायची, आपल्या गॅसची पूजा करायची आणि त्याच्यानंतर आपण आपल्या कामाला सुरुवात करायचं. म्हणजे अन्नपूर्णा देवी आणि सगळेच आपल्यावर खूप प्रसन्न राहतात आणि आपल्याकडून चांगल्यातलं चांगलं अन्न, सात्विक अन्न बनवलं जातं आणि ते आपल्या घरच्यांच्या पोटात गेल्यानंतर त्याचं त्यांना जास्त चांगलं पोषण मिळतं. त्याच्यामुळे ही सवय आहे माझी पहिल्यापासून. चला तर मग आता मी टिफिनला काय बनवते सांगते तुम्हाला. माझ्या घरामध्ये ना पहिल्यापासूनच फक्त पोळी आणि भाजी अशा प्रकारचे टिफिन नेला जात नाही. माझ्या नवऱ्याला पहिल्यापासूनच कॉलेजमध्ये असल्यापासून पूर्ण जेवण लागतं, दुपारी आणि संध्याकाळी सुद्धा. तर संध्याकाळी मी लाईट खातो बरंचसं. मी मागच्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की सॅलड वगैरे मी जसं केलं होतं, चिकन सॅलड वगैरे तसं थोडंसं हलकं फुलकं असं आम्ही संध्याकाळी जेवत असतो. पण दुपारचं जेवण मात्र आम्हाला परिपूर्ण लागतं. म्हणजे फक्त पोळी भाजी असं टिफिनला न नेता पोळी भाजी, आमटी, भात, कोशिंबीर असेल, सॅलड असेल, तर असं सगळं परिपूर्ण आहार माझे मिस्टर घेऊन जातात टिफिनमध्ये. त्यांना पहिल्यापासूनच तशी सवय आहे आणि त्याच्यामुळे मग मलाही तसंच पूर्ण स्वयंपाक करण्याची सवय आहे. आम्ही इंडियामध्ये जेव्हा होतो तेव्हाही आम्ही पूर्ण स्वयंपाक करायचो. तेव्हा माझ्या सासूबाई मला हेल्प करायच्या आणि आमच्या घरात इव्हन सगळ्यांनाच असा परिपूर्ण स्वयंपाक खाण्याची सवय आहे. त्याच्यामुळे मग मलाही स्वयंपाकाला थोडासा वेळ लागतो आणि त्याच्यामुळे मी थोडंसं लवकर उठली जाते. ॲक्च्युली मी 4 वाजता उठते, पण मग फ्रेश वगैरे होऊन मला 4:15 होतात स्वयंपाकाला लागायला. तर चला आता मी काय आजचा मेनू डिसाईड केलाय ते सांगते तुम्हाला. मी आज दुधी भोपळ्याची भाजी करणार आहे. त्याच्यानंतर त्याच्याबरोबर चपाती करणार आहे आणि आमटीमध्ये मी मसूरची आमटी करणार आहे. जे अख्खे मसूर असतात त्याची आमटी करणार आहे, भात करणार आहे आणि ब्रेकफास्टला पोहे करणार आहे. ब्रेकफास्ट करायलाही त्यांना इथे वेळ मिळत नाही कारण सकाळी 6 वाजताच निघावं लागतं आणि एवढ्या लवकर त्यांना भूक लागत नाही. त्याच्यामुळे मग त्यांना मी पॅक करून देते टिफिन आणि ऑफिसमध्ये गेल्यानंतर ते आधी ब्रेकफास्ट करतात आणि मग 12 वाजता त्यांचा लंच ब्रेक असतो. त्याच्यानंतर संध्याकाळी 4 वाजता पण त्यांना एक छोटासा ब्रेक म्हणून मग मी एक नट्सचं पॅकेट त्यांना देते आणि एखादं फ्रूट देते, ॲपल वगैरे असं फ्रूट देते त्यांना 4 वाजता खाण्यासाठी. मग ते डायरेक्टली 6 वाजता येतात आणि आल्यानंतर लगेच आम्ही जेवण करून घेतो. तर चला आता मला मसूरची आमटी करायची, तर आधी मी कुकर लावून घेते भात आणि मसूरचा. या इंडियामध्ये एकत्र कुकर लावायचे भात आणि मसूरचा किंवा कुठलीही आमटी असेल तर त्या डाळीचे मी एकत्र कुकर लावायचे. पण इथला जो लोकल राईस आहे ना तो खूप चिकट आहे. इथे खूप स्टिकी राईस वापरतात, त्याच्यामुळे मग मला आहे ना राईस वेगळा लावावा लागतो. त्याला जास्त शिट्ट्या काढून चालत नाही. तर मग मी ती मसूरचा कुकर लावून घेते आणि एकीकडे अंडे उकडायला ठेवते. चला तर मग मी
मी आहे ना मसूरच्या आमटीसाठी कांदा टोमॅटो चिरून घालते आणि आलं लसूण पेस्ट घालते त्याच्यामध्ये. त्याला वाटण नाही घालत मी नॉर्मली. तर मग आलं लसूण पेस्ट माझ्याकडे बनवून ठेवलेली असते 8 दिवसाची आणि वाटण सुद्धा माझ्याकडे जे आमटीला लागतं ते करून ठेवलेलं असतं 8 दिवसाचं. कारण माझ्याकडे सकाळी इतकी गडबड असते, त्याच्यामुळे सकाळी वाटण करत बसले तर मग मला खूपच उशीर होऊन जाईल स्वयंपाकाला. त्याच्यामुळे मी वाटण त्याच्यामुळे मग मी आठवड्याभराचे जे काही वाटण लागणार आहे मला ते एकत्र करून भाजून व्यवस्थित परतून मी ठेवून देते फ्रीजमध्ये आणि आलं लसूण पेस्ट पण करून ठेवते. आणि इनफॅक्ट मला आता ज्या पोळ्या करायच्या त्याची कणिक पण मी आदल्याच दिवशी मळते. म्हणजे ॲक्च्युली कृष्णही मला मळून देतो आदल्या दिवशी आणि मी ती फ्रीजमध्ये ठेवते. असं म्हणतात बरेच जण की आदल्या दिवशीची कणिक वापरू नये, पण मग सकाळी मला सगळंच करणं पॉसिबल होणार नाही आणि आयटम्स जास्त असतात मला करायला. त्याच्यामुळे मग मी तयारी सगळी आदल्या दिवशीच करून ठेवते. भाजीही चिरून ठेवते आदल्या दिवशी. आणि ब्रेकफास्टला सुद्धा मी नुसते पोहे म्हणजे पोहेच देणार नाही, तर मग मी रोज 2 उकडलेली अंडी पण योगेशला देत असते. म्हणजे प्रत्येक मीलमध्ये थोडं तरी प्रोटीन त्यांच्या आहारात जावं असं मी बघते. थोडंसं डाएट पण मेंटेन ठेवण्याचा प्रयत्न करते आणि ते सगळ्यांसाठीच बेनिफिशियल आहे. मला वाटतं मुलांसाठी सुद्धा, मुलांसाठी पण मी रोज अंडी उकडते. त्याच्यामुळे चांगल्या प्रकारचे प्रोटीन्स त्यांना मिळतील. त्याच्यानंतर त्यांना एक फ्रूट पण देते मी ब्रेकफास्टसाठी आणि ड्रायफ्रुट्स पण देते. मी रोज बदाम, मनुके, अक्रोड असं भिजवून ठेवत असते आणि सकाळी त्या टिफिनमध्येही योगेशला देते आणि इनफॅक्ट मुलांना सुद्धा देते सकाळी ब्रेकफास्टच्या आधी. तर ह्या सगळ्या गोष्टी मला मॅनेज करायच्या असतात, त्यामुळे सगळंच मला सकाळी उठून करता येण्यासारखं नाही. त्याच्यामुळे मी बरीचशी तयारी आदल्या दिवशीच करून ठेवते. चला तर मी आता मसूरच्या आमटीला फोडणी टाकून घेते. हे बघा, मी तुम्हाला म्हटलं ना की आलं लसूण पेस्ट करून ठेवते. असं बरणीमध्ये मी काचेच्या बरणीमध्ये मी आलं लसूण पेस्ट करून ठेवते. त्याच्यामध्ये ना थोडंसं मी ग्राइंड केल्यानंतर म्हणजे एकत्रच ग्राइंड करते हे आलं आणि लसूण. त्याच्यामध्ये मी थोडंसं तेल टाकते, मीठ टाकते आणि लिंबू टाकते. म्हणजे ती जास्त दिवस टिकते. मला 8 दिवसात जरी नाही संपली तरी मी ते नंतरही वापरते. तर असं करून ठेवलं ना की मग खूप बरं पडतं ऐनवेळेस भाजीच्या वेळेस. मी हे फ्रीजमध्ये ठेवून येते. लगेच जिथल्या तिथं वस्तू ठेवल्या ना तर मग पसारा राहत नाही, कारण किचन माझं खूप लहान आहे आणि सगळ्या गोष्टी काढून ठेवल्या ना तर तिथे जागाच पुरणार नाही आणि मला कामच करता येणार नाही. तर ज्या गोष्टी मी फ्रीजमधनं घेत असते ना त्या वापरून मी लगेचच ठेवून देते. जसं की मसाले वगैरे पण माझे काही फ्रीजमध्ये असतात, तर घेतले की लगेच काम झालं की ठेवून दिलं की इथे पसाराही होणार नाही. तर मी ठेवून येते ही बरणी. चला तर आता कुकर तर लावले आहेत दोन्ही. इथे मसूरची आमटी लावलेली आहे आणि इथे अंडे लावलेले आहेत उकडायला. हा जो गॅस आहे हा गॅस नाही, हा इंडक्शन आहे. लाईट इथे त्याचं बटन आहे आणि लाईटवर लागते ती शेगडी. त्याच्यामुळे मी असं अंडी वगैरे उकडायचं असेल तर एकीकडे ठेवून देते, कारण की मग लाईटच्या शेगडीला कसं होतं थोडंसं तापायलाही वेळ लागतो आणि ती थंडही उशिरा होते. त्याच्यामुळे मग मी अंडी वगैरे उकडायचं असेल, असं छोटं मोठं काम असेल तर मी ते लाईटच्या शेगडीवर ठेवून देते. म्हणजे तेवढंच मला गॅस अजून एक बर्नर वापरायलाही मिळतो आणि इकडे बाकी दोन्हीकडे मग माझा स्वयंपाकही चालू राहतो. ही सगळ्यात छोटी जी शेगडी आहे ही मला जास्त युजफुल नाही राहत, कारण त्याची फ्लेम आहे ना खूपच जास्त छोटी आहे. तर रोजचा स्वयंपाक त्याच्यावर एवढ्या छोट्या फ्लेमवर करणं शक्य होत नाही. त्यामुळे मग मी ह्या 2 फ्लेम्स वापरत असते. तर आता कुकर लावलेला आहे. तर आता आमटी तर साईड बाय साईड होऊन जाईल 5-6 शिट्ट्यांमध्ये. आणि आता मी आहे ना पोहे भिजवून ठेवते. ब्रेकफास्टसाठी पोहे करायचे तर आधी पोहे भिजवते आणि त्याच्यानंतर मी सुक्या भाजीची तयारी करायला घेते. तर आजच्या मेन्यूमध्ये मी दुधी भोपळ्याची भाजी ठरवली होती, तर मग दुधी भोपळ्याच्या भाजीची तयारी करायला घेते. त्याच्या आधी पोहे भिजवते. चला तर आता माझे पोहेही भिजवून झालेले आहेत आणि अंड्याचं कुकरही झालेलं आहे. आता तो कुकर मी काढून ठेवेल खाली आणि आता मी 1 ग्लास मस्त कोमट पाणी घेईन करून. कधी कधी मी नुसतंच कोमट पाणी घेते प्लेन आणि कधी कधी डिटॉक्स वॉटर पण घेते. कधी जिरं आणि मेथी भिजवून त्याचं पाणी घेते, कधी जिरं आणि ओवा भिजवून त्याचं पाणी घेते. डिपेंड जसं माझा मूड असेल किंवा जसं माझ्या लक्षात राहील तसं मी ह्या गोष्टी करत असते. तर आज मी काही भिजवलेलं नाही आहे, त्याच्यामुळे मी आज प्लेन कोमट पाणी पिणार आहे करून. आता निवांत सिप सिप बसून प्यायला मला वेळ नाही आता,
आणि आज मी व्हिडिओ शूट करते, त्याच्यामुळे आज मी बॅकग्राऊंडला काही म्युझिक लावलं नाही आहे. नाहीतर मग माझं एक मेडिटेशन असतं रामदासाचं, तर ते मी साईड बाय साईड लावत असते म्युझिक मोबाईलवर, आणि नंतर मग मी स्वयंपाक करत असते. अशा मस्तपैकी भक्तिमय वातावरणात मला स्वयंपाक करायला खूप आवडतो. आणि त्याच्यानंतर जे काही चांगले भजन असतील, देवाची गाणी असतील, ती साईड बाय साईड चालू असतात स्वयंपाक करताना. म्हणजे ती पॉझिटिव्ह एनर्जी माझ्यातही येईल आणि ही पॉझिटिव्हिटी माझ्या जेवणामध्ये पण उतरेल असा माझा प्रयत्न असतो. आणि आपण जर सात्विक आहार घरच्यांना दिला तर त्यांच्यातही पॉझिटिव्हिटी वाढते असं मला वाटतं. त्याच्यामुळे मी स्वयंपाक बनवणे ही गोष्ट खूप भक्तिमय वातावरणात आणि चांगल्या मूडमध्ये करत असते. एखाद्या दिवशी माझा मूड चांगला नसेल तर मी शक्यतो स्वयंपाक करायचं टाळते, कारण तो माझा मग अँगर किंवा ते जे माझी फिलिंग आहे, निगेटिव्ह फिलिंग, ती ते स्वयंपाकात उतरू शकते आणि त्याच्यामुळे मग ते चांगलं नाही असं जेवण जेवणं. त्याच्यामुळे मग मी असा प्रयत्न करते की मी खूप चांगल्या मूडमध्ये आणि खूप चांगल्या वातावरणात स्वयंपाक करेन. त्याच्यामुळे मग साईड बाय साईड माझं रामदासाचं गाणं चालू असतं आणि मग मी स्वयंपाक करत असते. चला तर मग मी आता दुधी भोपळ्याची भाजी करायला घेते. मी सांगते तुम्हाला की मी कशा पद्धतीनं भाजी बनवते ते. तर आहे ना, इथे दुधी भोपळा असा खूप मोठा मिळतो. हे बघा, मी अर्धा ह्याच्यातला वापरलेला होता आणि हा अर्धा बाकी आहे. तर एवढा मोठा आहे. एवढा मोठा आम्हाला एका वेळेस संपतच नाही, तो 2-4 वेळा करावा लागतो तेव्हा तो संपतो. तर ऑलरेडी मी हा कशाला तरी वापरलेला आहे. मला वाटतं सांबार बनवायला एकदा वापरलं होतं मी. तर आता आहे ना, मी थोडासाच हा कट करून, म्हणजे साधारणतः एवढासा कट करून मग मी तो आता वापरणार आहे, त्याची भाजी करणार आहे. कारण भाजी मला एकाच टाईमची करायची आणि एवढं पण मग कोणी खात नाही, थोडासाच मला भाजी करावी लागेल ती. तर या दुधी भोपळ्याच्या भाजीमध्ये काही जण डाळ घालून करतात, हरभऱ्याची डाळ घालून करतात, काही जण मुगाची डाळ घालतात. तर माझ्या सासूबाईंची अशी पद्धत आहे की आपण जी खोबऱ्याची चटणी बनवतो ना, तीच आम्ही या भाजीमध्ये वापरतो. म्हणजे खोबरं, आलं, लसूण, मिरची आणि कोथिंबीर याचं वाटण करतो आणि मग ते ह्या भाजीला लावतो. तर ही वाटणातली दुधी भोपळ्याची भाजी खूप टेस्टी लागते. मी जेव्हा पहिल्यांदा त्यांच्या हातची खाल्ली होती तेव्हा मला प्रचंड आवडली आणि मग मी त्यांच्याकडनं रेसिपी शिकून घेतली. माझं लग्न झालं त्याच्यानंतर मला कुकिंग अजिबातच येत नव्हतं. तर मी जसं मी सासरी गेले आणि सासूबाईंच्या हातचं जेवण जेवले तर मला खूप छान वाटलं ते. त्यांची पद्धत खूप आवडली भाज्या बनवण्याची. तर मी सगळ्या गोष्टी त्यांच्याकडनं शिकून घेतल्या. बेसिक स्वयंपाक हा मी सासूबाईंकडनं शिकलेली आहे आणि त्याच्यामुळे मग मी हे जे भाज्या वगैरे बनवते किंवा रोजचा स्वयंपाक आहे हा मी त्यांच्या पद्धतीने करत असते. तर मग आता याची चटणी मला बनवायची आहे दुधी भोपळ्याची. तर चला मग माझ्याकडे आहे खोबरं ग्रेट केलेलं, तर मी सगळं मिक्सरमध्ये वाटून घेते आणि मग ही भाजी फोडणीला देते. हे बघा, मी हे मूग भिजत ठेवले होते. तर मी आहे ना याला मोड आणणार आहे. तर मोड आलेले मूग आहे ना माझ्या घरात कायम असतात, कारण आम्हाला आवडतात. आमच्या डाएटमध्ये आम्ही खूप वापरतो. त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारचे प्रोटीन्स असतात, त्याच्यामुळे ते हेल्दी असतात. त्याच्यामुळे मग एकदा मोड आलेले मूग करून ठेवले ना की मग मला कधी त्याचा डोसा करता येतो, कधी त्याचं सॅलेड करता येतं, कधी त्याचा पराठा करता येतो. तर अशा वेगवेगळ्या रेसिपीज मला त्याच्यापासून करता येतात. कधी मी त्याची आमटीही बनवते. त्याच्यामुळे कायम मोड आलेले मूग माझ्या घरात असतातच. तर हे भिजवून ठेवले होते काल रात्री. आता मी याला स्प्राउट्स आणायला ठेवणार आहे, पण नंतर योगेशचा टिफिन झाल्यानंतर हे मी साईडला ठेवून येते, म्हणजे मग नंतर मला ते काम करता येईल. तर आहे ना, आत्ता मी टाईम बघितला तर 5 वाजलेले आहेत आणि माझा मसूरची आमटीचा कुकर झालेला आहे. तर आता दुधी भोपळ्याची भाजी फोडणी करून घेते आणि मग पोहे बनवते. तर होऊन जाईल, 5:30 पर्यंत सगळा स्वयंपाक होऊन जातो माझा आणि मग मी 5-10 मिनिटं टिफिन पॅक करण्यासाठी घेते. बघा, इथला भोपळा ना अजिबात कोवळा नसतो, एकदम जाड असतो. एवढ्या तर बियाच निघाल्या आतमधनं. हा पोर्शन सगळा बियांचा आहे. त्याच्यामुळं ना मी सालं पण काढून घेते प्रत्येक वेळी, कारण मग कोवळा भोपळा असला ना सालासकट वापरला तरी चालतो. मला तर तसाच आवडतो. पण इथे खूप असे मोठे मोठे जाड असे भोपळे असतात. त्याच्यामुळे ना मी असं कधी दुधी भोपळ्याचा हलवा वगैरे बनवण्याचा पण ट्राय नाही केला. म्हटलं कशी टेस्ट लागेल माहित नाही, कारण थोडा पाणचट लागतो चवीला. त्याच्यामुळे मग अशी वाटणा घटण्याची भाजी बनवावी लागते, म्हणजे मग त्याला थोडी टेस्ट येईल. भाज्या आहेत ना इथल्या त्या आपल्यासारख्या अशा टेस्टी नाही आहेत. शेवटी भारताची माती आहे ना ही वेगळीच आहे. त्याच्यामध्ये भाजीलाच एकदम मस्त चव असते. त्याच्यामुळे छानच जेवण लागतं.
इथे भाज्या एवढ्या चविष्ट मिळत नाही, त्याच्यामुळे मग असं काहीतरी ट्रिक्स वापरून करावं लागतं. आणि एक भाजी मी वेगवेगळ्या प्रकारे बनवत असते. म्हणजे आता राहिलेला भोपळा आहे तर तो परत ह्याच भाजीचं कोणी खाणार नाही, त्याच्यामुळे मग आता मी नेक्स्ट टाइम डाळ घालून भाजी करेल. किंवा मग मी बऱ्याच वेळा दुधी कोफ्ते बनवते. कोफ्ता करी सगळ्यांनाच आवडते घरामध्ये, मुलं पण आवडीने खातात. त्याच्यामुळे माझी वेगवेगळ्या पद्धतीनं एकच भाजी मी बनवण्याचा प्रयत्न करते. चला तर आता दुधी भोपळ्याची भाजी फोडणीला टाकली आहे, ती होऊन जाईल 10 मिनिटांमध्ये. आता मी पोहे बनवायला घेते, पोह्याची तयारी करून घेते. चला तर आता माझा भाताचा कुकरही झालेला आहे. ज्या कुकरमध्ये मी अंडी उकडली होती, अंडी काढून त्याच्यातच मी भात लावला. पोहे सुद्धा झालेले आहेत आणि आता मी चपाती करायला घेतलेली आहे. चपातीमध्ये मी ना रोज टिफिनला फुलके करत असते, कारण इथे ना मला रेडीमेड पिठाच्या चपात्या कराव्या लागतात. आपल्या भारतामध्ये आपण जसं गहू आणतो, निवडतो, दळून आणतो आणि त्याच्या चपात्या करतो तर त्या खूप छान मऊ लुसलुशीत होतात. पण इथे तशी गिरणी वगैरे असा प्रकारच नसतो. कधी आशीर्वाद आटा असतो, कधी पिल्सबेरीचा असतो. तर अशा वेगवेगळ्या ब्रँडचे आटा इथे अवेलेबल आहेत मार्केटमध्ये आणि त्याच्यामध्ये आपल्याला चपाती करावी लागते. पण ह्या जे रेडीमेड पीठ आहे ना ते असं जाडसर असतं आणि त्याची चपाती ना नीट बनत नाही, असा माझा अनुभव आहे. त्याच्यामुळे मग मी या पिठाच्या ना नेहमी फुलके करत असते आणि फुलके असे छोटे छोटे केले ना की ते छान फुगतात पण, आणि तूप लावून ठेवलं ना तर ते मग दिवसभर मऊ सुद्धा राहतात. त्याच्यामुळे मला हा ऑप्शन बेटर वाटतो फुलक्यांचा. योगेशच्या टिफिनसाठी 3 फुलके बास होतात त्यांना, तर मग मी आत्ता 3 फुलके करणार आहे आणि आमच्या जे जेवणाचे आहेत फुलके ते नंतर करणार आहे मी. तर चला आता 5च मिनिटं राहिली आहेत 5:30 वाजायला, तर मी पटकन फुलके बनवून घेते आणि मग बोलते तुमच्यासोबत. फायनली माझा स्वयंपाक झालेला आहे. 5:30 वाजलेले आहेत बरोबर, दाखवते मी तुम्हाला. आणि आता टिफिन भरून घेते मी. हा जो किचनमध्ये पसारा आहे, जास्त पसारा आता दिसणार नाही कारण की मी सगळं जेवण बाहेर नेलेलं आहे. तर ते जेवण वेगळ्या भांड्यात काढून ठेवणं आणि ती भांडी क्लीन करणं ही सगळ्या गोष्टी मी नंतर करणार आहे. माझ्याकडे जी क्लीनर आहे माझी ती दिवसाळी येत असते, म्हणजे मंडेला येते, वेनसडेला येते आणि फ्रायडेला येते. इतर दिवशी तिला दुसऱ्यांच्या घरी काम करायचं असतं, त्याच्यामुळे आज ती येणार नाहीये आणि आज त्याच्यामुळे सगळं किचन मला क्लीन करायचं आहे. तर मी हे सगळं नंतर आवरणार आहे. आता मी पहिल्यांदा टिफिन पॅक करून घेते. हे बघा 5:30 वाजलेले आहेत आणि तुम्हाला दाखवते जेवण इथे आणून ठेवलेलं आहे. चपात्या आणून ठेवल्यात आणि हे गार करायला ठेवलेलं आहे. तर आहे ना, मी सांगितलं ना मगाशी की मी ड्रायफ्रुट्स भिजवून ठेवत असते. बदाम, अक्रोड आणि मनुके असे सगळे इथे मिक्स भिजवून ठेवते. सगळ्यांसाठीच आहे ते, मुलंही नंतर उठल्यानंतर खातात. तर हे 4 बदाम, अक्रोड वगैरे मी सगळं योगेशला टिफिनलाही देते. चला तर टिफिन पॅक झालेला आहे आणि ना मी 4 वाजताच्या इव्हिनिंग स्नॅक्ससाठी त्यांना एक ॲपल आणि हे नट्सचं पॅकेट्स असे मिळतात इथे, ग्रॅब नट्स म्हणून. तर याच्यामध्ये ना मिक्स्ड नट्स असतात, काजू असतात आणि पीनट्स असतात आणि वेगवेगळ्या प्रकारच्या सीड्स पण याच्यात असतात. पंपकिन सीड्स असेल, फ्लॅक्स सीड्स असेल तर ते पण खाल्लेलं चांगलं असतं आणि छोट्या ब्रेकसाठी मग हेल्दी ऑप्शन आहे, म्हणून मग त्याचं एक पॅकेट मी त्यांना रोज 4 वाजतासाठी देत असते. तर आता सकाळचं ब्रेकफास्ट, दुपारचं लंच आणि इव्हिनिंग स्नॅक्स असं सगळं मी पॅक करून ठेवलेलं आहे. आता संध्याकाळी जेवणापर्यंत काळजी नाही आहे. चला तर आता मी गाडी आली का बघते आणि वरती एक चक्कर मारते. जर योगेशला काही हवं असेल तर मग त्यांनाही हेल्प करते आणि मग ते गेल्यानंतर माझं पुढचं रुटीन चालू होतं. मुलं लवकरच उठतात. शर्विल तर 5:30 वाजताच उठतो. आत्ता उठलेला असेल बेडरूममध्ये, पण त्याला मी आजकाल सांगते की तू खाली येऊ नको. जरी तुझी झोप झाली आणि तू उठला तरी सुद्धा थोडा वेळ असं लोळत राहा. ॲक्च्युली बऱ्याच मुलांना ना उलट्या पद्धतीने सांगावं लागतं. मुलं उठली की लोळत राहतात आणि मग स्कूलसाठी उशीर होतो. तर माझं उलटं आहे, मला सकाळी स्वयंपाकाची गडबड असते, त्याच्यामुळं तो उठला तरी मला त्याला वेळ देता येत नाही. त्यामुळं मी त्याची आता सवय लावते असं की उठला तरी थोडंसं लोळत राहा बेडवरच आणि त्याच्यानंतर 6 वाजता खाली आहे. तर चला तर मग बघते आता गाडी आली का. हे बघा गाडी आलेली आहे, ब्लॅक कलरची गाडी आहे.
तर आहे ना योगेश गेले आत्ताच ऑफिसला. बघा शर्विल उठलेला आहे. से गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तो 5:30 वाजताच उठला होता. आत्ता खाली आलेला आहे. त्याचे पप्पा जाताना तो बाय करायला खाली येतो. तर आता इथे आहे ना इतकी छान मस्त वारं सुटलेलं आहे ना, थंड हवा. म्हणजे यांचं आहे ना विंटर सीझन चालू झालेलं आहे आणि यांचं विंटर सीझन म्हणजे फक्त सकाळी 7 वाजेपर्यंतच अशी मस्त थंड वारं सुटतं. त्याच्यानंतर मात्र विंटर सीझन अजिबात जाणवत नाही. खूप जास्त ऊन असतं आणि संध्याकाळी थोडंफार वारं येतं 7 नंतर. आणि आपल्या इतकी थंडी नसतेच, म्हणजे फक्त थंड असं प्लेझंट असं ॲटमॉस्फिअर असतं. छान अशी आल्हाददायक हवा सुटलेली असते. तर आत्ता तसं झालेलं आहे. तर योगेश गेल्यानंतर मी 5 ते 10 मिनटं इथं स्पेंड करते, कारण मला अशी फ्रेश एअर खूप आवडते. ॲक्च्युली उठल्या उठल्याच खरं तर मी वॉकिंगला जात असते. इंडियाला मी असंच करायचे. उठल्या उठल्या मी आधी वॉकिंग करायचे, छानपैकी बाहेरची फ्रेश हवा घ्यायचे आणि त्याच्यानंतर मी घरी येऊन मग माझं रुटीन चालू करायचे. पण इथे ना योगेशला खूपच लवकर जायला लागतं आणि 4 वाजताच उठावं लागतं आणि त्याच्या पण आधी मग मी नाही उठू शकत वॉकिंगसाठी. त्याच्यामुळे मग मी थोडा वेळ इथे स्पेंड करते आत्ता. आणि आत्ता जास्त वेळही टाईमपास करून चालणार नाही, कारण शर्विलला स्कूलला जायचं आहे. 8 वाजता असते त्याची स्कूल. आत्ता 6 वाजलेले आहेत. तर मला त्याचं सगळं आवरावं लागतं. तो लहान आहे अजून, त्यामुळे त्याला आंघोळ वगैरे घालावी लागते आणि खातो तो हाताने, ब्रेकफास्ट वगैरे करून जातो. आणि मग मला माझंही आवरावं लागतं त्याला सोडवायला जाण्यासाठी. तो 8 वाजता स्कूलला त्याला सोडलं मी की 8 वाजता माझा योगा क्लास असतो. तर मी घरी येऊन योगा क्लास करते. त्याच्यानंतर मग मी माझं रुटीन शेअर करते. तर आता बाहेरची थंड हवा खाऊन मी घरात आलेली आहे. 10 मिनटंच बाहेर स्पेंड केले आणि आता पिते गरमागरम चहा. पहिल्यांदा चहा ठेवला घरात आल्यानंतर, कारण मला ना सकाळी सकाळी चहा आवडतो प्यायला. पण माझ्या योगाच्या मॅडमने असं सांगितले की उठल्या उठल्या चहा नाही घ्यायचा उपाशीपोटी. तर मी काय करते, मग आधी सकाळी कोमट पाणी तर घेतलंच मी 2 ग्लास. त्याच्यानंतर ड्रायफ्रूट्स खाल्ले, जे तुम्हाला दाखवले होते, भिजत घातले होते ते ड्रायफ्रूट्स मी खाल्ले आणि आता शर्विलला सुद्धा दिले. त्याचंही ब्रश केलं आणि त्याला ड्रायफ्रूट्स दिलेत खायला. आणि मग आता मी चहा घेते ड्रायफ्रूट्स खाल्ल्यानंतर. आता चहा घेतल्यानंतर मी शर्विलचा आवरायला जाईल. 8 वाजेपर्यंत त्याचा ब्रेकफास्ट वगैरे सगळं व्हायला पाहिजे. आणि ना माझी मुलं कधी असं दूध पिऊन वगैरे स्कूलला जात नाही, कितीही लवकर स्कूल असली तरी. त्यांना मी काहीतरी सॉलिड ब्रेकफास्ट देऊन मगच पाठवते स्कूलला. तर मग त्याला आंघोळ घालते, ब्रेकफास्ट देते आणि मला पण चेंज करायचं आहे, कारण आल्याला माझा लगेच योगा क्लास असतो. त्यामुळे मग मी तसं आवरूनच त्याला स्कूलला सोडवायला जाते. तर भेटूयात आता आपण स्कूलला जाताना. तर आत्ता 7 वाजलेले आहेत आणि शर्विलचं आवरून झालेलं आहे. त्याला आंघोळ वगैरे घालून आणलं आणि आता तो ब्रेकफास्ट करतोय. तो हाताने ब्रेकफास्ट करतो, त्यामुळे मला एवढी काळजी नसते. आणि त्याचा ब्रेकफास्ट होईपर्यंत आहे ना मी मेडिटेशन करणार आहे. मी तुम्हाला मागे एका व्हिडिओमध्ये सांगितलंही होतं की मी मेडिटेशन केल्याशिवाय घराच्या बाहेर पडतच नाही. त्याच्यामुळे मी आत्ता मेडिटेशन करणार आहे. माझं 15-20 मिनिटाचं मेडिटेशन असतं आणि तोपर्यंत त्याचा ब्रेकफास्ट होऊन जाईल आणि त्याच्यानंतर मग मी त्याला स्कूलमध्ये सोडवून येईल. तर टिफिनमध्ये मी त्याला रोज फ्रूट्स देत असते. तर आज पण एक ॲपल देणार आहे त्याला. तर बघा तो ब्रेकफास्ट करतोय ते. हॅलो शर्विल. हॅलो. चला तर आता शर्विलचं पण आवरलेलं आहे, माझंही मेडिटेशन झालेलं आहे. आता मी त्याला स्कूलमध्ये सोडवायला चाललेली आहे. त्याला स्कूलमध्ये सोडून आल्यानंतर बोलते मी तुमच्यासोबत. बाय.
तर आहे ना शर्विलला मी स्कूलला सोडून आलेली आहे आणि येताना सोसायटीमध्ये जी झाडं आहेत त्याला खूप छान फुलं आलेली असतात. ती फुलं गोळा करते देवपूजेसाठी. नंतर योगा झाल्यानंतर जेव्हा आंघोळ करते त्याच्यानंतर देवपूजा करते आणि त्याच्यामुळं ही छान फुलं अशी देवाला मिळतात. इतकी सुंदर आणि इतकी मस्त गुलाबी कलरचं जास्वंद आहे आणि इतकी फुलं येतात ना ह्या सीझनमध्ये त्याला. या काळामध्ये त्याला एका झाडाला 30 ते 40 फुलं असतात. त्याच्यामुळे छान फुलांनी बहरलेली झाडं असतात. त्याच्यामुळे देवपूजेला छान फुलं मिळतात. आत्ता हे असं पांढऱ्या कलरचं फूल आहे सोनचाफ्याचं. हे सुद्धा मी घेतलेलं आहे. सोसायटीच्या गेटपाशी त्याचं झाड आहे. तर ती पण मग महादेवाला मला वाहता येतात पांढरी फुलं. त्यामुळे मग मी ही फुलं गोळा करून मग आता घरी चाललेली आहे.